काय आज कपिल आपल्याला गाडी शिकवणार आहे. आता चालू आहे गाडी शिकायला ग्राउंडवर. सगळीच आमची गँग मधली गाडी चालवते तिने, मी नुसतं साईडला बसतोय. मला ते बरोबर वाटणं झालं. पण गाडी शिकव भाई. ओमनी शिकवणार. ओमनी नाही, बैलगाडी. गाडी शिकायच्या आधी कपिल आपल्याला सांगत होता की ही क्लच आहे, ही ब्रेक आहे, ही रेस आहे, असं सगळ्या गोष्टी. अरे बाबा, पण मला पण माहिती की पहिल्यापासूनच काय काय आहे काय काय नाही. मी पण आपलं म्हणलं घ्यावं ऐकून त्याचं, नाहीतर पुन्हा शिकवायचं नाही म्हणून सगळं ऐकून घेतलं. पुन्हा मग एकदा गाडी हातात गावल्यावर मोकळं ग्राउंड असल्यावर मग काय मी सुट्टी देतोय का. पण माझं जरा काहीच घेर टाकताना गंडत होतं. मी असं घेर टाकत होतो जसं काही ट्रकच घेर टाकतोय, स्मूथ टाकत नव्हतो. जरा एवढाच विषय होत होता फक्त आपला. पुन्हा मोकळ्या ग्राउंड मध्ये अशी गार 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 फिरावली ना, सुट्टीच दिली नाही अजिबात. पुन्हा 2 तास गाडी शिकून सोनू शेटन मी जरा नात्यापुत्याला जातो. नात्यापुत्याला जाताना माझ्या मनात येत होतं की जरा मागावी का नाही गाडी. पण म्हणलं नको, आताच आपला पहिला दिवस आहे, नंतर परफेक्ट झाल्यावर मागू मग फॉर्च्युनर शिकायला. आम्ही मग नात्यापुत्यातलं काम उरकून थोड्याच वेळात मग माघारी येतो. माघारी येता येता मग शिंगणापूर देवडी रोडला आम्हाला नवीन पॉकेट कॅफे झालेलं दिसतं. तिथं गेल्यावर आम्ही मग थोडंफार कोल्ड कॉफी घेतो, ती पेरी पेरी घेतो, बस तेवढंच. तिथनं मग आम्ही सीधा आमच्या देवडीच्या दिशेने निघतो. आणि देवडीला येता येता आम्ही शिंगणापूरच्या महादेवाचं दर्शन घेतो गाडीतनच घाईमध्ये असल्यामुळं. पुन्हा माघारी असतोवर शेटच्या दुकानात तर गर्दी झालेली असते, त्यामुळे शेटला म्हणतो की मी डबल जातो आता गाडी शिकायला आपलं. पुन्हा एकदा 4 वाजता मग कपिलला घेतो आणि स्विफ्ट आणायला जातो. नंतर स्विफ्ट घेऊन पुन्हा आधी पहिलं त्याला टाकायला जातो, पुन्हा डबल एकदा ग्राउंड वर जातो. नंतर पुन्हा माझा असा हळूहळू कॉन्फिडन्स वाढायला लागतो की आता वाटतं की आता रस्त्यावर जावं, आता बास झालं इथं. त्या ग्राउंड वर फिरवून फिरवून गाडी तर पार लाल भडक करून टाकलेली मातीनं मागणं सगळी, त्यामुळे आता वाटतं की जरा रस्त्यावर जाऊन फिरवावी. मग केलं डेअरिंग, म्हणलं आता कपिलला चल भाई आता आपल्याला रस्त्यावर चालवायची, काय असेल ती नंतर पुढचं पुढं बघू, पण आता रस्त्यावरच चालवायची. पुन्हा कपिलला म्हणलं तू उतर आता गाडीतनं, मी एकटा नेतो गाडी, तू आता बास कर. गाडी शिकायच्या पहिल्याच दिवशी एवढ्या उचापती करून बसतो ना दिवसभरात, तुम्ही बघितलंयच. पुन्हा काय माझ्यात कुठनं कॉन्फिडन्स आलता मला माहित नाही, मी एकटाच पुन्हा घेऊन जातो गाडी. पुन्हा मग मी आपलं गाडी घरी लावून पद्धतशीर डबल माघारी मयूर ज्वेलर्स मध्ये येतो. तोपर्यंत त्यांचं दुकान आवरायचं चाललेलं, म्हणजे बंदच केलं सगळं. त्यांचं दुकानी बंद करून शटर बिटर लावून प्रॉपर सगळं. मग आम्ही नंतर जातो थोडं बाहेर, शेटन मी दोघंच. तर काय आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. भेटूया अजून एका अशाच नवीन ब्लॉग मध्ये.